विद्रुमहे मनीरधवलच्छाये मुखे दक्षिणी गायत्री वरदा भयांकुशकशां शंखं चक्रमधारविन्दयुराम शुद्धस्फटिकसङ्काशं शुद्धं पूर्णं चिदानन्दं सदाशिवमहं भजे विशुद्धज्ञानदेहाय श्रेयप्राप्ति मालापात्रे जडमरुशूले शङ्खदर्शने यत्र यत्र रघुनाथकीर्तनं बाष्पवादे गुरवे प्राङ्नमस्कृत्य अनंत संसार समुद्र तार वैराग्य साम्राज्य पूजनाभ्याम हला विठल कनवाळू कृपाळू गुरु हा संत कुळीचा राजा
गुरु हा साधकाशी साय, गुरु हा भक्ताला गी माय, गुरु कामधेनु गाय, भक्ता घरी दुभतसे. माऊली ज्ञानोबरायांचा अभंग आहे आणि चौथ्या चरणाचा विचार चालू आहे. महाराज सांगतात, महाराज साधक म्हणजे कोण बरं? ज्यानं साधना करायला सुरुवात केली असा. मला जिज्ञासून साधक याच्यात काय फरक वाटतो तुम्हाला? हा, कुठे दादा वाटतो का? कोणचा भारी दोघातला? हा, जिज्ञासू भारी. हे बघा, कर्मयोग जो आहे ना हा करावा लागतो. उपासना भावना ठेवून करावी लागते. आणि ज्ञानयोगात फक्त जाणावं लागतं. महाराज, जाणायची इच्छा ज्याच्याजवळ त्याला जिज्ञासू म्हणतात. आणि जो करायला प्रवृत्त झालाय त्याला साधक म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. खरं काम महापुरुषांच्या जवळ कोणाचं आहे? जिज्ञासू आहे. महाराज तिथं गेलं की सुरू काय होतं माहिती का? श्रवण. जिज्ञासूसाठी ती बरं का, जिज्ञासा घेऊन जावं लागतं. ऐका, नचिकेत आहेत ते यमधर्मांच्या जवळ गेले. महाराज गेल्यावर गोष्ट अशी झाली, ह्या नचिकेताला सांगितलं, बाळ म्हणजे तू इतका भाग्यवान आहेस, म्हणजे जिथं जायला पाहिजे तिथं आलाय. कारण माणसाचं पुण्य जर अपुरं पडलं का नाही तर मग त्याला ऍडजस्ट करून घ्यावी लागते. विठ्ठल विठ्ठल. माझ्या लहानपणी तीन कंपनीच्या सायकली असायच्या. एक हरकुलस असायची बर का, हा, आटलास असायची, आणि एक हिरो असायची. मला वाटतं त्या हिरोला हिरो होंडा झाली का की तेच मालक होता त्याला. आता विचार करायचे ना माणसं कोणची सायकल घ्यावा. मग हरक्युलस यायची 2000 महाग, आणि त्याच्याहून 2000 स्वस्त आटलास यायची, आणि त्याच्याहून 2000 स्वस्त हिरो यायची. बर का, त्या आताच्या मोटरसायकल पेक्षा लय भारी होती ती. ही जी आहेत त्या ना आता कचाकड्या, त्याच्याहून लय चांगली होती. पण ती आम्हाला हलकी वाटायची, कशी तरीच वाटायची. मग म्हणले लय भारी नको, लय हलकी नको. मग कोणची घ्यायची? तर आटलास घ्यायची असं ठरवायचं. समजते? तसं मनुष्याच्या जवळ जर पुण्य कमी असलं कधी तर ऍडजस्ट करावं लागते. ऍडजस्ट. माणसानं फक्त पुण्याचा इतका प्रवाह आपल्याकडे वळवून घ्यायचा महाराज. कारण आपण जे चालतो का नाही त्याच्यात बी पुण्य गोळा करता येते आपल्याला. बोलतो त्याच्यात बी करता येते, ऐकतो त्याच्यात बी करता येते, आणि विचार करतो त्याच्यात बी करता येते. मला सांगा, ह्याच्यापेक्षा कोणची क्रिया करतो आपण? या क्रिया म्हणून जी आहे ना ती सगळी कर्मेंद्रियाने होती. जाणणं आहे ते ज्ञानेंद्रियाने होतं, आणि भावना आहे ते अंतःकरणात. तिन्ही गोष्टी. समजतंय का? आता ह्या अंतःकरणात जाणणं ह्याचा एक प्रकार आहे बर का, आणि भावना ह्याचा एक प्रकार आहे. विठ्ठल विठ्ठल. पुण्य गोळा का करावं बरं? मला ह्या पुण्याच्या जीवावर साधूंना दया येणार आहे माणसाची. ह्यात आलं का? जी म्हणजे वर्गात बसल्यापासून जागाच राहत नाही, त्याला काय गुरुजी शिकविल? ह्यात आलं का? आणि नुसता बसवतोय, मग ह्याच्या त्याच्या सदऱ्याला गाठ बांध, त्याच्या सदऱ्यावर लिह काहीतरी येडा. नार्या येडा हाय आज्यात लिहितो माग. बरं, त्याला बी असं वाटत नाही, असं ना काही येडा तर येडा. लगे भांडाय उठतो ती, लगे भांडायला सुरुवात, लगे हानाहानी बर का, लगे गुरुजी. अरे मला काय करायचे उद्योग करून? महाराज सांगतात क्रिया आहेत का नाही आपल्याजवळ, त्या सगळ्या क्रियेनं सारखं पुण्य करीत जावं.
आमच्या तुकाराम महाराजांनी आपल्याला सुधरायचं नाही म्हणून सांगितलं, काळ सारावा चिंतने देवाची प्रदक्षिणा तुळसीचा प्रदक्षिणा तुळसीचा युक्ताहार विहार युक्ताहार सारा चिंता पंढरीनाथ माऊली सद्गुरु समर्थ ब्रह्मगाम महाराज सांगतात पुण्य काय करावं म्हणले, काळ सारावा चिंतने, सारखं चिंतनात काळ सारीत जावं. महाराज कीर्तनात काय सांगितलं, प्रवचनात सांगितलं काय, वात्रटपणा नाही ध्यानात ठेवायचं. महाराज मला कर्तव्य काय त्याचा विचार करायचा. महाराज एकांतवासी सारखं माणसात बसत जावं, एकट्यानं बसत जावं. महाराज महाराज सांगतात म्हणून एकांती जो बैसला अवघ्या आधी कळे त्याला, म्हणजे त्याला सगळ्यात आधी कळत. महाराज शांत बसत जावं थोडस. हे बघा ज्याच्या अंतःकरणाला स्थिर राहायचं जमायला लागलं का, बर का, त्याच्या अंतःकरणात उन्मेख नावाचं जे ऐश्वर्य आहे का त्याचं प्रगट व्हायला सुरुवात. फक्त मनाला शांत करायचं. ह्या मनात जी सारखी गिरणी चालू आहे का दुनियाची ती नाही राहू द्यायची. मला काय करायचे, आपल्याला ह्याने काय केलं तरी काय करायचं आणि त्याने काय केलं तरी काय करायचे. उगा आपलं चिंतन करीचं. भगवंतानं मला सगळ्या दुनियाकडे लक्ष ठेवायला नाही जन्माला घातलं. महाराज मला माझ्या कल्याणासाठी लक्ष भगवंतानं दिलंय. महाराज आयुष्य दिलंय, आरोग्य दिलंय, शरीर दिलंय आणि सत्संगती दिली, सत्वगुण दिलाय. या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा ना आपलं चिंतन करायचं. महाराज त्या काय एखाद्या गायबाने बोच्या आधीच लागायचं नाही का. ज्याच्याजवळ व्यवहारातले साधे गुण नाहीत त्याचे काय नादी लागाव. एक मास्तर ठेवला होता आमच्या गोरख महाराजांनी भजन शिकायला. मी त्याला म्हणायचं तू शिकू नको, पण ह्याच्यापाशी शिकू नको. तू नाही शिकला तर काय बिघडत नाही, पण ह्याच्यापाशी नाही शिकायचं. कशामुळं, कारण त्या गुरुजीचं विद्या जी येत असते का नाही त्याच्यापेक्षा लवकर गुण येत असतात माणसाजवळ. पूर्वीची गोष्ट आहे, त्या एका गावात एक भजनी गुरुजी ठेवला. पहिले माणसं होती निवांत असायची. महाराज त्यांना इतकी कामं नव्हती. ती
महिन्यातनं 1 दिवस क्लास आणि 3 महिन्यातनं 2 दिवस असलं काही नव्हतं त्यांचं. एकदा गेला का नाही ती सगळा काटा बसवूनच बाहेर निघायचं. आता रोज भजन, एक खोली त्याच्यात त्यांचं भजन चालायचं. ती 2 महिने राहिला महाराज. आता 2 महिने त्यांना भजन कमी यायला लागलं. जेवढी भजनाला येत होती का तेवढी गांजा वाढायला शिकली. आणि त्यांनी पुन्हा गावातली 4 अख्ख्या गावातनं धूर निघायची. तसं ज्याच्या पायावर डोकं ठेवायचं का नाही त्याच्या अंतःकरणात दानत असली पाहिजे महाराज. आणि तुमच्या आमच्या सारख्याचा अहंकार पोचला नाही पाहिजे. त्यांनी त्याला खेटराने हाणायचं म्हणलं तरी काहीच वाटलं नाही पाहिजे महाराज. मला 2च होईल की, एक तर निघून जायला नाही तर शहाणा होईल. गरज शहाणा होण्याची. आणि जर मरणारच असलं तर मग मोठं होऊन कशाला मारावं. लहानपणीच मेलेलं बरं आहे. आणि लहानपणी मारण्यापेक्षा नाही झालेलं बरं आहे महाराज. दुःख देत नसतं. मला आला 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 दिलं सोडून. मला हे असली कशाला पाहिजे खादरावळ. एकदा सुरुवात करावी महाराज, त्याची कड लावावी. महाराज सांगतात आधीच बघायचं ना काय बघायचंय आपल्याला. ती ह्याच्याजवळ दानत आहे का, ह्याच्याजवळ दया आहे का, ह्याच्याजवळ मोठेपणा आहे का चित्ताचा, ह्याच्याजवळ बोलण्यात मोठेपणा आहे का, ह्याच्याजवळ शिकवण्यात मोठेपणा आहे का, हे सगळं बघायचं महाराज. महाराज फक्त जिज्ञासू असावा. आपलं अंतःकरण नाही, आपण सुद्धा द्यायला जो तयार आहे त्याच्या पायापाशी बसून शिकावं. नाहीतर जी उगच किरमड आहे त्याच्यापाशी काय बसावं काय शिकावं. बरं शिकून शिकून किती शिकायचं माणूस. येईल 2-3 अभंग म्हणेल. आमच्या मालकाला लय ना मालक म्हणलं मला भजनच येत नाही. बरं म्हणलं शिकवल्यावर काय झालं असतं. मला म्हणलं असतं की भजनात. म्हणलं भजनात म्हणल्यावर भजने काय म्हणले असते माहिती का. म्हणले ह्याला एकच येतो. हो कारण आमच्या सारशात मेलं एक म्हातारं आमच्या लहानपणी होतं. एकच गवळण म्हणायचं. ते आयुष्यभर तेवढंच म्हणायचं. आयुष्यभर एकच गवळण म्हणलं ती म्हातारं. मग ह्याला एकच अभंग येतो, एकच चाल येते. आणि पुन्हा अभंग म्हणता म्हणता मध्ये जर कोण बोललं का नाही पुढचं चरणच देण्यात येत नाही. आमच्या कोंडीच्या 2-4 खोडील होती भजनी. हो एक जण अभंग म्हणायला लागला म्हणजे दुसरे खोडपत्रे होतं म्हातारं. त्याला म्हणायचं चाल झाली की. त्याला हळूच म्हणायचं. लगे मोठ्याने भांडायचं झाली की मग आज. तिथून पुढं भजनच बंद. कुणाचं मिटलं तर तिथून पुढे एखादा अभंग. थोडक्यात गोष्ट अशी शिकायचं मला मोठ्या पैसे शिकावं महाराज. आणि मोठ्याची गाठ का पडत नाही महाराज. आमच्याजवळ काहीच भांडवल नाही हो. पण आमच्या आयुष्यात आम्हाला गाठ पडली तीच अण्णांची पडली बरं का. आणि तुम्हाला खोटं नाही सांगत बरं का. पण जोपर्यंत अण्णा या पृथ्वीवर होते तोपर्यंत माझ्या मनाला असं वाटायचंच नाही की दुसरा साधू ह्या जगात असेल. आता ती वेडपणा होता आपला पण ती भांडवल आहे आपलं. हे कुणाला सुद्धा क्षम द्यायची बुद्धी नसावा महाराज. काय करायचंय मला, तुझं काय करायचंय, तुला काय बी येत असलं तर मला काय करायचंय तुझं. हॅलो विठ्ठल. थोडक्यात गोष्ट अशी महाराज याच्यावर पुण्य असलं पाहिजे. आता आमच्या जवळच्या पुण्यानं आम्हाला त्यांची गाठ पडली असं नाही मला तुम्हाला सांगायचं की त्यांची करुणा एवढंच लक्षात घ्यायचं महाराज. आमचे महाराज सांगतात महाराज मनुष्याची कृती आहे का नाही ती त्याच्या हातातली. आता मला सांगा तुम्ही कीर्तन ऐकायचं का नाही ऐकायचं तुमच्या हातात आहे की नाही. मग ऐकायला काय हरकत आहे. हरकत आहे. कीर्तनाला यायचं का नाही तुमच्या हातात आहे का नाही. पण हातात आहे मग यायला काय हरकत आहे. बरं मला रोज कीर्तन असतं का. मग कीर्तन नसलं तर रोज तुळस नसती काय. कीर्तन ऐकायला जितका टाइम लागतो का तितकं येडं घालायचं तुळशीला. हो उद्या जाऊन लगेच तसं करू नका बरं का. पुढच्या वर्षीपासून सुरू करा.
नाही तर मग त्याला ही महाराज काय बी सांगतो हो का ही आमची माणसं. मला दुपार पोत तुळशीलाच येडं घालतंय म्हातारं. हा अरे म्हाताऱ्याला सुद्धा परमार्थ करू देऊ वाटत नाही घरच्या माणसांना बरं का. म्हातारा जवळ काम करतय तवर त्याला परमार्थ करू द्यायची वासनाच नाही कोणाची महाराज. आणि तेव्हा पार त्याला काहीच होईना म्हणल्यावर मग सप्त्या सोडतात आणून. माहित नाही का मला सप्ताह चालू झालाय 8 दिवस झाले की हिथंच बसलाय. आता समजा हिथं नाहीत पायऱ्या मला माझं लक्षच असतं बाहेर बसलो का नाही म्हातारी माणसं कशी उतरते ती पायरीहून कवाच उतरत नाही. काही 2-4 जण तर अशीच का नाही ती आलं की खांबाला धरतात. आता हे असंच निसटलं म्हणजे काय होईल विचार करा बरं. बरं ही काय गोरपड आहे का काय त्याला धरता येईल त्या खांबाला रंग दिलाय का काय का नाही. बरं ह्याला सपईला नीट चालता येत ना चपल्या खाली सोडायच्या आणि चपलीवरचा पाय जमिनीवर नाही गेला व्हायला म्हणजे हे असं का चढत असेल. खरंय बिचाराचं ध्यानात ठेवीत असत्या चौथ्या खांबाला चौथ्या आहे का ना. पायरी पैसे चपल्या सोडल्यावर माणसं फेकून देतात. आता चौथ्या खांबापासून कोण उतरेल की 2-4 वाघ सोडलं तरी अनेक आपल्यात नशीब थुकत नाहीत कुणी आहे का नाही. थुकत नाहीत कुणी. थोडा विचार करा ह्यांना पार कामात गेल्यावर शिकडा आणून सोडतात आणि पुन्हा काय ऐकणार आहे हे. त्याला बॉम्बला ऐकूच येत नाही काहीच. काय ऐकल विठ्ठल विठ्ठल म्हणून तू एकांतात बसत जा. एकांतात काय करायचं म्हणजे एकांतात बसून नामस्मरण करायचं. एकांतात कशाला बसावं लागते होय. म्हणजे ह्याला कर्मतच नाही महाराज. माणूस त्याशिवाय पळपळत जातोय त्याच्यापाशी गप्पा राम राम असे. ह्याला माहिती ते आता काय तंबाखू मला हिडकविल खायची काय तंबाखू तरी त्याचा रंग बघावा लागतो मला खाल्ली मगाच. काय करायचे दुसऱ्याला बोलून. हे बघा ज्याला ऐकायचं त्याला अध्यात्म बोलायचं आणि ज्याला बोलता येतं त्याच्यापाशी बसून ऐकायचं. दुसऱ्या कुणाच्या गप्पा ऐकू नका. कुणाच्या तोंडातनं काय सुखाची गोष्ट येणार आहे ऐकू नका. जर ती म्हणला का नाही माझं लय चांगले की 1 नंबरला पाडाय नाही तर मूर्ख आहे. संसार करणारच चांगला असतो ह्याला आता मजा वाटते जरा दमखाने झालं. म्हणून महाराज सांगतात एकांत वास करीत जावा. गंगेचं स्नान करा. आपल्या मनाला वाटलं पाहिजे आयुष्यात मी कधी गंगेला गेलो नाही. आणि गंगेला हातात कुठे महाराज कोणाच्या त्या भैरवनाथाची आज्ञा असावं लागते म्हणजे मग जाता येतं गंगेला. गंगेला फुकट जातो काय माणूस. ही ह्याला दुखणं तरी निघायच्या टायमाला वाटेल लकूच मला बरंच वाटेना. मला म्हातारी मारायला झाली भावकीत कुठं जातो गंगेला. बरं आता त्या फोनने इतका कार केलाय बरं का. ती म्हातारी मरायच्या आधी तिचा फोटोच येतोय डायरेक्ट त्याने मरायची. हो फुलन भिलन उदबत्त्या लावलेल्या कडनी ठाला विठ्ठल पण गंगेचं स्नान करीत जाव महाराज. म्हणजे आता कवा आम्हाला जाणं व्हायचं मग. गंगेच यमुने जैव गोदावरी सरस्वती कावेरी नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधं गुरु म्हणत जावं महाराज. प्रातस्मरण ऐकत जावं रोज उठलं म्हणजे. उठल्यापासून कोणाची तोंड बघायची आणि कोणा संग बोलायचं. म्हणून आमची म्हातारी माणसं होती का नाही उठल्या उठल्या कुणी दिसलं तर राम राम म्हणायचे आहे का नाही. त्याचं तोंड बघितल्याला दोष जातो निघून समजते. पण महाराज सांगतात तुझा तूच म्हणत जा की डोळे झाकूनच उठायचं आणि बसूनच म्हणायचं. आणि उठून बघितलं तर तुळशीकडे बघायचं, गाईकडे बघायचं, देवाकडे बघायचं, हाताकडे बघायचं. मला कुणीच नसलं तर
किती सोपं आहे. देवाची पूजने, देवतांच्या पूजा करीत जाव्यात महाराज म्हणजे आम्हाला कुठं पूजा करता येते. झाडून काढीत जावं, देऊळ धुवून काढीत जावं, पाणी भरून ठेवीत जावं, काहीच नाही का व्हायचं. आला का उठल्यापासून हे जास्तच विजित आहे ती. ह्याला वाटतंय पाणी गवतंय का नाही, आंघोळ करून घ्या. अंडरपॅन्ट हरवती काय की वाळू घाला. बरं आता या दाळाचं वाळवून काय करणार आहे. काय काय घड्या घालून पिशवीत ठेवून मग पुतीला येतात 6 वाजता. हो. आपली तजवीज नाही करीत जावी. थोडस देवासाठी काहीतरी करावं महाराज. आपण दुसरं तर काय करणार नाही. हे बघा असे डोळे झाकले भगवान शंकरांचं ध्यान करायला लागला, भगवान शंकर दिसायला लागले आणि ती तासन तास असेच येत. असं नसतं राहत. बोलायला लागला तरी खोट आहे. महाराज सांगतात तुझ्या शरीरानं तू कर्म कर, कारण तो अनेक व्यवहार आहे. या विषयावर आहेस तू, इंद्रियावर आहे, म्हणून शरीरानं आपदत जावं. प्रदक्षिणा तुळशीला प्रदक्षिणा कराव्या. युक्ताहार विहार लय वाचा वाचा खात जावं रे. हे बेताने खावं महाराज. 3दा खावं, 4दा खावं. लय झालं तर आपल्याला पुन्हा भूक लागेल, पंक्तीतलीच अर्धीक्षी चपाती ठेवून द्यायची, पुन्हा 4 वाजता खायची. पण एकदाच इतकं खाल्ल्यावर कशाला सुधारतंय त्याला कीर्तनात सुद्धा. असं नाही करावं. युक्त म्हणजे काय, आटकलीनं जेवावं. कुणाच्या जेवणापत्र भूक बी लागली नाही पाहिजे, ज्यादा बी नाही झालं पाहिजे. मला हिंडाव किती. विहार ती स्वयुक्तीनं असावं महाराज. माऊली ज्ञानोबा सांगतात, हा मितला बोली बोलीजे, मापितला पावली चालीजे. म्हणजे मोजून चालाव पावलं सुद्धा. निद्रेही मानो दिजे अवसरे के, है की नाही. युक्ताहार विहारश्च युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखा विठ्ठल. महाराज सांगतात, महाराज हे पाय चालावेत महाराज. हे बघा पाय देवाकडे चालले तर शहाणेत, आणि शास्त्र श्रवणासाठी चालले ते देऊन शहाणेत, आणि साधूकडे चालले तर ह्याच्यापेक्षा मोठं शहाणपणच नाही पायात. कारण सगळ्यात मोठ्या पुण्याची संपत्ती जीवाजवळ प्राप्त होते महाराज. जीवाला प्राप्त होते एवढ्याच गोष्टीनं. आपल्या पायाला कष्ट देत जावेत महाराज, हाताला कष्ट देत जावेत, कमरेला कष्ट देत जावेत. महाराज सांगतात, युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी सार. सगळ्या इंद्रियांना नियमात ठेवले त्याने. नसावी बासर निद्रा बहुभाषण. उगत झोपत आहे कवर बी तसलं बी नसा. आणि बोलायला लागला का नाही बंदच नाही महाराज पट्टा. बर का कुणी बी दोघं बोलू, ह्याला फक्त सांद घावावं मध्ये. सांद घावल्यावर त्या रानडुकरावने अशी मुसंडी मारतो का नाही, पण ह्या दोघाला सुधरू देत नाही काय सुद्धा. ती निघून गेली तर सुटली. इतकं तरी बोलावं, डोळं झाकून बोलतो गडी. म्हण फार फालतू नाही बोललं पाहिजे बा कामानं. कारण आपल्याला, मला माग आमचा दृष्टांत झाला. म्हणलं आपण गिरणी चालू केली, ज्वारी दळली, मला तरी बी बिल येणार आहे. आणि वाळू दळली तरी बिल येणार आहे. आणि नुसतीच ज्वारी चालू केली. पूर्वी काय असायचं माहिती का, ही मोटरसायकल आहे का नाही. मला पोरांनी सांगितलं, मला काय माहिती, पण म्हणले मोटरसायकल बुलेट आहे, तिचा इतका मस्त आवाज येतो नवी असली की. पण माणसं ती काढतात त्याच्यातून दुसरी पुंगळी बसवतात खाट खाट. तसं पूर्वी गिरणीला बसवायची. गिरणीला ठोकडा बसवायचा. साऱ्या गावालाच कळायचं गिरणी चालू झाली, गिरणी चालू. तेव्हा गांत्याला गिरण्या चालायच्या. हो चला विठ्ठल. मला लय बोलणाऱ्याला काय होतं, म्हणला ती का नाही पुन्हा डोक्यावर परिणाम झाला म्हणजे एकटंच बोलत सारखं. लय बोलू नये माणसाने.
सवय लागलेली तोंडाला सूर देऊन ठेवलेला काय होईल पुढं? हे ज्यादा बोलू नये महाराज, बेताना बोला. अर्जुन एवढ्या मोठ्या भगवद्गीतेत किती बोललेत माहिती का? फक्त 33 श्लोक आहेत त्यांचे. अर्जुनाचे 33 श्लोक आहेत. एक सुद्धा बिनकामाचा नाही महाराज. बघा, श्लोक बिनकामाचा नाही. श्लोक 5 म्हणजे 1/4 श्लोक, ती बिनकामाचा नाही. आणि त्याच्यातलं एक पद बिनकामाचा नाही, एक अक्षर बी बिनकामाचा नाही. विठ्ठल विठ्ठल. ही जी अर्जुन विचारतात ना प्रश्न, ह्याला जिज्ञासू म्हणायचं महाराज. ह्याला साधक नाहीत म्हणे. साधक म्हणजे श्रीगुरूंच्या समाधानासाठी किंवा श्रीगुरूंनी आम्हाला सांगितलंय त्याच्यासाठी आपल्या जीवनाचं रान करून ती साधना करणार, त्याला साधक म्हणायचं. त्याला विठ्ठल. म्हणून महाराज सांगतात, महाराज पुण्य करावं, या पुण्याने महापुरुषांची प्राप्ती होती. साधना करणारा म्हणजे कोण? ज्यानं महापुरुषांना श्रीगुरु म्हणून जाणले नाही, ऐका, पण साधू आहेत असं वाटायला लागले त्याला. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं काय केलं पाहिजे अशी भूमिका उत्पन्न झाली. आणि मग साधना करायला लागला. साधना करायला लागल्यावर त्याच्या साधना त्याचा सत्यानाश नाही करायचा. महाराज सांगतात, महापुरुष काय करतात? तो साधना करायला लागला म्हणजे त्याच्यात फक्त थोडीशी दुरुस्ती करतात. नाही तर ही साधना ह्याची अव्यय कशी होईल ह्याच्यासाठी प्रयत्न करतात. महाराज त्याच्यामुळे सांगतात, गुरु साधक आशे साय. गुरु भक्ताला माय, गुरु भक्ताला गुरु हा कामधेनु गाय, गुरु कामधेनु गाय. सागरे दुभतसे साधकाला साई हे महाराज. त्याच्या ज्या साधना आहेत त्या साधनांचा नाश नाही करायचा महाराज. भगवान सांगतात, न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानां कर्मसंगिनाम. कर्मसंगी म्हणजे कर्मालाच ज्यांना आपल्या सगळ्या जीव वाहिलाय असे लोक आहेत, ह्यांना भगवंतानं नाव दिलेले न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानां कर्मसंगिनाम. बरं का, आपल्याला काय म्हणतील ती मला नाही सांगतायत बर का. पण जो अखंड कर्मात रत आहे ना, वेदोक्त कर्म आहे त्याच्या अनुष्ठानात आयुष्य घालवायला लागला, शेकडो वर्ष आपल्या आयुष्याचे, त्याला अज्ञानी असं म्हणतायत भगवान. अर्जुनाला सांगतायत म्हणजे बरं का रे, त्यांचा बुद्धिभेद करीत जाऊ नको. एकदा मी नाशिकला गेलो होतो, एका कीर्तनकारासंग गेलो होतो. अण्णांना सांगितलं होतं, विचारलं होतं, पण आल्यावर म्हणले काय काय केलं, काय झालं, असं झालं तसं झालं. नाशिकला त्र्यंबकेश्वरला गेलो, पहिल्यांदाच गेलो असेल माझ्या अंदाजाने, त्याच्यापूर्वी गेलो असेल, शाळेत सहलीत गेलो असेल. मग म्हणजे त्या गोदावरीत झोपलेले मारुती आहेत बघितले का, मोठे मारुती? नाही बघितले. तिथे गेल्यावर बघून ये. काय नडले नाशिकला असं नाही म्हणे मला. ठला विठ्ठल. म्हणून
म्हणून ह्याची जी साधना चालली ते म्हणजे सोमवार करीत असतो. मग म्हणजे सोमवार कधी सोडतो, म्हणजे दुपारी सोडतो. मग तसं नको करीत जाऊ, म्हणजे संध्याकाळी सोडीत जा. ह्याला सहाय्य करणं म्हणतात ना. त्याच्यात थोडी दुरुस्ती करायची आणि सहाय्य करायचं. म्हणजे अनेक काय काय करीत असतो सोमवारी. मग म्हणले गुरुमंत्राचा 108 जप करून बेल वाहत असतो. हा म्हणजे चांगले चांगले, त्याला सहाय्य करणं म्हणते. ही कशात सहाय्य? साधनेत. ध्यानात आलं का? साधक आहे त्याला आपलं बोट द्यायचं आणि त्या साधनेतले कष्ट त्याचे नष्ट करून टाकायचे, त्याची साधना सुखरूप झाली पाहिजे अशी व्यवस्था करायची. आणि कुणी करायची? जे स्वतः गुरु आहेत त्यांनी करायची. महाराज त्यांनी फक्त वेदांत नाही शिकवायचं त्याला, कारण वेदांताचा सगळा जन अधिकारी नाही. विठ्ठल विठ्ठल. हे बघा, जो जिज्ञासू आहे त्याचं तर जीवनच आहे साधक. ध्यानात आलं. पण साधक आहे म्हणजे त्याचा फायदा होतो त्यांच्यापाशी. म्हणजे साधना करीत नाहीत पण त्यांची श्रद्धा आहे. म्हणजे फक्त जाता येता पाया पडते, ते त्यांच्या मनात असतो, भाव असतो. मग मला ह्याला भक्त म्हणायचं. साधना करीत नाही पण श्रद्धा जन्माला आली त्याच्याजवळ. माऊली ज्ञानोबा सांगतात त्याच्यासाठी तर आईच आहेत बाबा श्री गुरु. ह्यांच्या स्वतःच्या अधिकारातनं टाकलंय का कुणाला? म्हणजे हे कुणाला सुद्धा नाही. ध्यानात आलं का? त्याला तर आईच आहेत. कारण ज्याच्याजवळ श्रद्धा जन्माला आली त्याची श्रद्धा वाढवायचं काम कोण करतं? श्री गुरु करतात. जन्माला आली ती जर अपुऱ्या अंगाने जन्माला आली तर तिला पूर्ण करायचं काम कोण करतं? मला श्री गुरु करतात. म्हणून भक्ता लागी माय. आता म्हणले जिज्ञासू, साधक आणि मुमुक्षू आपलं भक्त ह्यांच्या गोष्टी सांगितल्या. समजतंय का? मग म्हणले आता खाली एक वर्ग राहतोय. म्हणजे ही कोण आहे? म्हणजे विषयी. मग म्हणजे ह्यांना तर काही श्रीगुरु म्हणजे कामधेनू आहेत. कामधेनू. कामधेनू म्हणजे ह्यांच्या मनात येईल ती पूर्ण करणार. कारण जे अधिकारानं बार काय नाही त्याचा तर लय मोठा लाड केला पाहिजे. महाराज आमचे घोटीचे एक महापुरुष होते, त्यांचा फड असायचा महाराज पंढरीला. खूप मोठा मठ बांधाय त्यांनी पुन्हा, पण ती काय सुद्धा करायचे नाहीत महाराज. ही नुसतं वाळवंटात उभं राहायचं आणि सकाळी आंघोळ्या कुठं करायच्या? वाळवंटात. आंघोळ्या झाल्यावर काय करायचं? त्यांचं 40 एकर रान आहे आता घोटीला. घोटी म्हणजे जळवली घोटी बरं का. आणि विणा घ्यायचा, सुरुवात करायची भाजनाला. भजन कवर करायचं. म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून 1-1:30 वाजेपर्यंत भजन करायचं. तवर कुणी सुद्धा विचार करायचा नाही काय खायचंय म्हणून. 1:30 वाजता विचार करायचा काय हाय का सोय? म्हणजे नाही सोय म्हणल्यावर ह्यांनी एका दुकानदाराकडे खातं लावलं होतं. त्याला सांगितलं, म्हणले महाराजांनी सांगितलं आमकं पाहिजे. मग त्यांना पीठ मीठ तांदूळ गुळ काय लागेल ते द्यायचं. ह्यांनी भाकरी करून खाऊ घालायच्या आणि मग त्यांच्या हातात केव्हा पैसे येतील तेव्हा द्यायचे. एक दिवशी लईच दिवस त्यांचं पैसेच देणं झालं नाही. त्या दुकानदाराला खात्री अशी, महाराज काय बी करून पैसे देणार, त्याचा काय प्रश्न नाही. काय पैसे बुडणारे नव्हते. काय बी करताल आणि पैसेच देत्याल. पण त्या दिवशी ती गेला होता बाबा गावाला आणि त्याचं पोरग होतं दुकानावर. आता त्या पोराने सांगितलं, म्हणले काय काय पाहिजे रे? आमका कोणाला पाहिजे? महाराजांना पाहिजे. म्हणले त्यांनी काढलं खातं. म्हणले पैसे तुम्हाला लिहून ठेवा. त्यानं खातं काढलं, नाव महाराजाचं आणि पैसे झालेलं. अख्ख्या दुकानचं भांडवल जेवढं आहे तेवढं पैसे झालेलं. आता हे नवरक्त ह्या पोराचं बर का. ज्याने ओळखलंय का नाही साधूला ती वेगळे राहते ते. आणि ही जी गायबानी असतात का नाही त्यांना नाही ओळखू येत महाराज. मग त्यांनी सांगितलं त्या महाराजाला म्हणाव काहीतरी घाण ठेवून मग घेऊन जा. मला आज नाही देत सामान. ती आला सांगत, म्हणले का रे आणलं नाही काय सामान? म्हणलं नाही महाराज. म्हणलं का? ती म्हणला शेठजी म्हणलं काहीतरी घाण ठेवावं लागेल तर देतो, नाही तर नाही देत. आणि मागचे पैसे कोण द्यायचे? महाराज म्हणले कोण होत दुकानावर?
ते मला बारकं शिटजी होतं. बारकं शिटजी लय घातक बर का. कारण हे आयता शिटजी झालेला असतो बारका. ह्या मोठ्या शिटजीला लय करावं लागलेलं आहे. ध्यान झालं का. मग बरं म्हणजे काय ठेवता आता. म्हणजे महाराज म्हणजे भुका लागल्या तर म्हणजे पाणी प्यायचं आणि गपचूप बसायचं. काय करायचं आता. तर एका भाषण केलं डोळं पांढरं. अरे मला पाणी पाज पाणी पाज. त्याला वाडूळ पाणी पाजलं पण ती काय डोळं उघडी ना. महाराज म्हणले जा याचं घेऊन. पण मला काय ठेवायचं त्याच्याकडे. ती मला काहीतरी आणल्याशिवाय मी देणारच नाही. ह्यांनी विचार केला ही पकवास ती काय ठेवून घ्यायचं नाही. पण मला तरी बी ही पकवास बी घेऊन जा आणि ही टाळ आहेत तेवढं घेऊन जा. मग मला येणं लागतो. विना असल्याशिवाय भजन नाही करता यायचं. म्हणून नुसते विण्यावर भजन करू दुपारचं आणि मग ही जाऊ दे तिकडं आता त्याच्याकडं घाण ठेवायला. ठेवलं की घाण. घाण ठेवल्यावर आता ती काय दुकानात मांडायचं आहे खेळ. ती सगळं नेऊन मांडलं कुठं त्यांनी गोदामात. मोठं लट गोडावून त्याच्यात ती टाळण पकवाज अडकून ठेवलं आणि ह्यांना काय शिदा होता ते ह्यांना रेटून खाल्लं सगळ्यांनी मिळून. आता ही बी बुवा नीट झाला आणि दुपारचा टाइम झाला. जेवण झाली आणि थोडं इकडं तिकडं केलं की लगेच भजनाला सुरुवात झाली दुपारच्या. भजन सुरू केल्यावर नुसत्या विण्यावर भजन झालं संध्याकाळपतोर. संध्याकाळच्याला खायचा हिसकाच नाही महाराज. संध्याकाळच्याला चंद्रभागेचं पाणी पिलं बाहेर जाऊन आले आणि पुन्हा भजनाला उभा राहिले. आता भजनाला उभारल्यावर ह्यांना काय दिवस आहे का रात्र आहे का एकादश. रात्रीच्याला कवर बी भजन चालू आणि भजन चालू आहे म्हणल्यावर का नाही कोणतरी सांगत आलं महाराज त्या शिटजीला शिटजी तुमच्या गोडाऊन मध्ये कोणतरी शिरलंय राव. मला काय कशावर म्हणतोय. ती मला टाळण पकवास बंदच नाहीत मला त्याच्यात. आता कोणचा तरी चोर टाळण पकवास वाजवेल का गुडावर. ह्याने विचार केला आयला म्हणलं ही भजने इतके नालायक आहेत. गोडाऊन मध्ये शिरून भजन करतात बर का. म्हणून ही गेला आणि किल्ली उघडली तर टाळ आहेत का नाही. ती टाळकरी कसं टाळ खेळतात पाऊल तसं टाळ वाजायचं आणि पकवाज बी तसाच जोडून वाजायचा. आणि जेव्हा ह्याच्या अंगाला पाणी सुटलं आणि लाट 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 करायला लागला संघ होती किल्ल्या वागवाय दोघ जण. हो त्यांनी कसा तरी पाणी पाजला. मला शेठजी काय करायचं ती म्हणलं त्या महाराजाला बोलवून आण. मला सांगा ही तर मनानच टाळ असा वाजवतोय म्हणल्यावर तुमची हिंमत आहे घ्यायची. ती म्हणला त्यांना घेऊन या आणि ती म्हणा आम्हाला कवाच पैसे देऊन रोज नेत जा म्हणला पण ही घेऊन जा. आता महाराज काय गरीब नव्हतं महाराज बर का. कसं काय गंमत झाली महाराज दुसऱ्या दिवशी यांच्याजवळ सगळं पैसे आले. नेऊन त्याच्या पुढं बादा ओतलं आणि लय पराक्रम केले नाही त्यांच्या हाताखालच्या माणसाने. टाळ पकवाज रातच्यालाच घेऊन आलं म्हणजे त्याला कशाला ताप द्यायचा. सकाळी त्याचा बाप आल्यावर धुवून कानसुलीत लावले. 2-4 लेकराचा बाप पोरगा पण. हो आणि पळूच गेला आणि महाराजाच्या पायावर डोकं ठेवलं. महाराज मला चुकलं बरं का माझं. हिथून पुढे असली चूक कवाच होणार नाही. ती मला अरे काय चुकलं नाही तुझं. तू काय चुकलंय तुझं. तुझ्या पोराने तरी काय चुकलं. त्या पोराने काय उदळा ठेवलंय का दुकान. तुला थोडंफार कळतंय. तुला माझा विश्वास पटलाय त्याला नाही पटला लेकरू आहे आणि त्याचा काय विचार करायचा. महाराज सांगतात जे कामनावान आहे ह्यांनाच कामधेनू कामाची आहे ना दुसऱ्या कोणाच्या कामाची. म्हणून विषयी पुरुष आहेत ह्यांच्यासाठी तर ती कामधेनूच आहे महाराज. हे बघा खोटं सांगत नाही बरं का तुम्हाला. पण महापुरुषाच्या नुसतं आकृतीकडे बघितलं का नाही तर जीवाच्या किती पापाचा नाश होतो काय नाही सांगता येत. ते जो श्रद्धा जर उत्पन्न झाली त्याच्यावर मोठं काम होत. म्हणून महाराज सांगतात काय रे गुरुनाम कृतीम स्मरे आपाद मूल पर्यंतम गुरुनाम कृतीम स्मरेत. वा वा येन विघ्ना प्रणश्यन्ति
वा वा. सिद्ध्यंती च मनोरथा कामधेनु गाय. चला विठ्ठल. आता ही प्रमाण आपण काय ध्यानात ठेवलेली आहेत का? हा, पण कुठले गोळा होऊन आलं की फिक्स बसते का नाही? हा, यस्य दर्शन मात्रेन मनसस्यात प्रसन्नता तयेव सर्व संपत्ती तस्मात् संपूजयेत गुरुम. विठ्ठल विठ्ठल. आमच्या गुरु महाराजांचं वैभव आहे महाराज. म्हणून महाराज सांगतात, म्हणून गुरु हा कामधेनु गाय. आणि काय करते ते म्हणजे भक्ता घरी दुभतसे विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. म्हणा चाल म्हणा मधली मधली म्हणा.
गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा गरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळेना. ही साधकाला सहाय्य करतोय तेव्हा कोण आहे माहिती? गुरुच आहे. आणि भक्ताची आई तेव्हा कोण आहे? गुरुच. आणि कामनावान आहेत त्यांची इच्छा पूर्ण करतोय तेव्हा गुरुच आहे. बरं का, ध्यानात आलं का? समजा आता उद्या 2-3 दिवसात येईल बघा जगन्नाथपुरीची यात्रा. राजा ज्या वेळेस ह्या रथाला झाडून काढतो का तेव्हा बी ते राजाच आहे. आणि सडा टाकतो तेव्हा बी राजाच आहे. आणि तिकडून पालखीत बसून येतो, ह्यांना घोडे बिडे नसते ते महाराज, माणसं उचलून आणते. आपलं भाग्य समजते महाराज, तेव्हा बी ते राजाच आहे. बरं का? आणि भगवंताची पूजा करतो तेव्हा राजाचे. देव त्यांना प्रसाद देतात, प्रसादिक माला देतात तेव्हा राजाच आहे. ती त्यात आलं. तसं गुरु गुरुच आहेत आणि साधकाला सहाय्य करतात महाराज. भक्ताची आई आहेत, कामधेनु माय भक्ता घरी दुभतसे. आता त्यांचं खरं काम सांगतात. गुरु घाली ज्ञानांजन, गुरु सौभाग्य देव, गुरु सौभाग्य देव, साधु बोधना करे, साधु बोधना करे, गुरु हाथ गुरु घाली ज्ञानांजन म्हणजे ज्ञानाचं काजळ घालतात महाराज गुरु महाराज. हे बघा, ब्रह्म कुणी कोणाला द्यायचं नसतं महाराज. अर्जुनाने सांगितलं आम्हाला ब्रह्म करा. देव हसायला लागले म्हणले तो हायच तुला काय करतो ब्रह्म. हा तेव्हा हसू ना कृष्ण म्हणे, तुझे नवल ना हे बोलणे, कवनासी काय दिजेल कवणे, अद्वैती ये विठ्ठल विठ्ठल. म्हणून भगवद्गीतेला अद्वैत सांगायचे का द्वैत सांगायचे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. फक्त ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत सांगितलं. म्हणून महाराज सांगतात ते काय करतात, ज्ञानांजन घालतात महाराज. अंजन काय प्रकार आहे म्हणजे अंजन असा डोळ्यात काय घालावं बरं, म्हणजे बारकी लेकर आहेत का नाही, त्यांना घातलंच पाहिजे अशी गोष्ट आहे. म्हणजे ती काजळ आहे महाराज. काजळालाच अंजन म्हणते बरं का.
पण ही बाजारी काजळ नाही पाहिजे महाराज. याची करायची एक पद्धत आहे. गाईच्या तुपात करायचं असतं ती, आणि त्याच्यासाठी काय औषधी येतात. तसं जर केलं का नाही तर ह्याची नेत्रज्योती जबरदस्त वाढते. दुसरं एक अंजन असतं महाराज, पायाळू माणसाला ती जर घातलं का नाही तर ज्ञानोबा पण सांगतात, पाताळीचे ही निधान दाविल कीर अंजन हरी होआवे लोचन. पायाळाचे, त्याला जर पायाळू पुरुषाला ती घातलं का नाही, आंघोळ फिंगोळ करून चांगल्या दिवशी बर का, आणि मग त्याला चलाय सुरुवात केली, त्याला कळतं कुठं पुरून ठेवलंय, काय किती हांड आहेत त्याच्यात, काय काय माल आहे, केवढ्याला आहेत, ते सगळं दिसतं त्याला. अंजनाचा प्रताप. आता सध्या जे परब्रह्म आवृत आहे बर का, त्याच्यावरचं सगळं आवरण बाजूला काढतं. आणि कोण काढतं म्हणजे ह्याचीच दृष्टी काढते, आणि काढते ती अशी काढते महाराज, अनावृत परमात्मा म्हणजे ब्रह्म. त्या दिवशी एक बघितला होता आपण विषय, अंतःकरणावच्छिन्न चैतन्य म्हणजे काय, जीव. अंतःकरण भावावच्छिन्न चैतन्य म्हणजे ईश्वर. अनवच्छिन्न चैतन्य म्हणजे ब्रह्म. विठ्ठल विठ्ठल. अनवच्छिन्न म्हणजे काय, तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती. डोळ्यात अंजन घालून काय करतात महाराज सांगतात, दाखवी निज धन. आपलं स्वतःच असणारं धन आपल्याला दाखवतात महाराज. त्याची भिकार वृत्ती संपून जाते. ह्याच्या तोंडाकडे बघ, त्याची ओळख पाडून घे, त्याचा फोन नंबर घे, हे अवसान संपूनच जात. त्याचं हे भिकार लक्षण आहे का नाही. आमचा गावाबा मरून गेला बरं का, पण त्याला जर दुसऱ्याच्या बैलगाडीला धरून चालल्यावर राग यायचा. हे म्हणत तसलं काय भिकार येऊन चलतो रे. आपण चलतच चालायचं, पण असं पटांगणात चालायचं. ज्ञान झालं का. ह्याची गाडी आली की बघ, त्याची पोर आली की बघ, आणि त्याच्या हातात लय मोठ्या अंगठ्या दिसले की त्याच्याकडे बघ, आणि त्याने इस्त्रीची कापडी घातली की बघ. अरे मला हे असली कुत्री सुद्धा घालीत नाही. विचार करा, कुत्र जे आहे का नाही, असल्या गोष्टीवर भाव खात नाही. ही कापडावर भाव खाल्लाय त्यांनी, नाहीतर अंगावरच्या रंगावर भाव खाल्लाय, नाहीतर गळ्यातल्या पट्ट्यावर भाव खाल्लाय, असं दिसत तुम्हाला का. ही भाव खायच्या वस्तू नाहीत. माणसानं ह्याच्यामुळे आपण मोठं आहे असं समजतच जाऊ नका महाराज. ही काहीतरी, ही जी दिलंय ना आपल्याला, परमात्म्यानं दिलंय असं लक्षात ठेवायचं, आणि ज्यानं दिलंय त्याच्यासाठी वापरायचं हे बी लक्षात ठेवायचं. नाहीतर माऊली ज्ञानोबा लय बियाकार बोललेत महाराज. ज्ञानोबा सगळं धर्मशास्त्रच सांगितलंय. तया मगा पाव थोरा हे, जे आले हातीचे सर्व जाये, देखा प्राप्त हे नला हे भोग भोगू. ठल विठ्ठल. काय नाही कार्य ही दुर्दशा होईल माहिती का. म्हणजे अग्निमुखे हवन न करील देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे, विमुख होईल गुरुभक्ती, आदरू न करील अतिथी. संतोषू ने दिल ज्ञाती आपुले, तया मगा पाऊ थोरा हे, जे आले हातीचे सर्वही जाये, सर्वही जाये.
देखा प्राप्त ही न लाहे भोग भोगू विठ्ठल विठ्ठल. म्हणून गोष्ट अशी लक्षात ठेव, ह्याला अक्कलच पाहिजे महाराज, त्याला अक्कलच पाहिजे. आणि ही अक्कल जर दिल का नाही कोण, मला सांगा डॉक्टर आहे का, काय काय माणसं म्हणतात, मला डॉक्टरनी 800 रुपये फी घेतली बरं का, मिशनीत घालून तपासलं त्याचे 14,000 रुपये झालं. पण म्हणला 14,000 आणि 800 म्हणजे जा यायचं आणि 5,000 म्हणला 20,000ला गेलं, पण डॉक्टरने असा हात सुद्धा लावला नाही मला. ह्याची काय भावना आहे ह्याची, 20,000 त्याने वाढून सोपाव का नाही ह्याला. त्याला तुझं काय काय बघायचंय ती कळलं सगळं, पुन्हा काय त्याला तापशीत बसायचे, समजतंय का. तो त्याला तुझी सेवा करायचे पैसे दिले का तपासायचे दिले, मग त्याने तपासलं, त्याचा काय विषय. पण माणसाच्या भावना असल्या बावळट सारख्या. महाराज सांगतात, माझ्याजवळ जी धन आहे ती मला कळना बर का, मला तर कळलं का नाही मी कोण आहे. म्हणजे शास्त्र सांगतं पण आपल्याला विश्वास बी बसायचा नाही, खरं बी वाटायचं नाही. काय सांगते शास्त्र, सांगतं तू ब्रह्मरूप आहेस. तुम्हाला पटलं का? कुठं पटतंय? नाही पटत. ह्याने ऐकून घेतलं मी ब्रह्मरूप आहे, करतोय कुणावनी, जीवावनी. त्याच्यामुळे ह्याला ब्रह्मरूप आहे ती पटलं नाही. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो, एक जण कीर्तनात ती दचकल म्हणून त्याला सांगितलं, मला लय मुंडका हलू हलू ऐकत होता कीर्तन. त्याला सांगितलं हो तुझ्या मागे एक मोठा साप आहे आणि तू भिचिल म्हणून तुला हळूच सांगतोय, तू अलीकडे ये. त्याने असं असं केलं की आता ह्याला कळलं का नाही कळलं? हा हे नाही कळलं. ही म्हणला ही प्रवचन आहे, प्रवचन मगाच बंद केलंय, कळलं. मला ती तुझ्या माग फडी काढून बसलाय तेव्हाच माझं प्रवचन संपून गेलं. म्हणला मी माझ्या जीवाला धीर धरून सांगतोय तुला, तुझ्या माग लय मोठा साप आहे, तू भिवू नको, फक्त तू आजच्या आत हळूहळू माझ्याकडे सरक. समजलं का? तरी त्याने मुंडकं हलवलं. ती म्हणा मुंडकं हलवू नको, पुन्हा मुसकाडीत लागेल तुझ्या माग मोठालट साप आहे आणि फडी काढून बसलाय. ती कबादान का दिल काय सांगता येत नाही. तू काय कर, कारण माणसाला काय म्हणतात बाबा त्याला, विठ्ठल विठ्ठल ऍक्टिंग करायचं ना. आता पाया पडायचं, सरळ जाऊन पडाव का नाही, वाडूळ माग पुढं विठ्ठल. तू आपलं सहज जावं, पाया पडावं, आपण काय लय जागीरदार आहे आणि आपल्याला त्यातलं कळतं काय, समजतंय का. पण तशी नाही अवस्था राहत महाराज माणसाची. आता ह्याला सांगितलं, म्हणला अरे म्हणला तू नीट ऐक, मी तुला काय सांगतो ती, तुला पुढं कोणतं कळतं का? मला कळतं. आणि आता नीट ऐक मी काय सांगतोय, तुझ्या मागे एवढा मोठा साप आहे, भिवू नको म्हणून तुला हळूच सांगितलंय. असं बघितलं मला का अयो तसंच दणका दिला तिने. आता विचार करून बघा, ह्याला कळलं का? कळल्यावरची लक्षणच वेगळे असतात महाराज. ज्याला कळेल का मी ब्रह्मरूप आहे महाराज, त्याच्याजवळ भिकार लक्षणं संपूनच जाते लगेच, समजतंय का. मग मला ह्याला असं तर कळतच नाही बरं का. आपल्याला कुठे दिसतं हिथं काय आहे, ती धन नाही दिसत. मग त्यांनी गुरुनी ज्ञानांजन घातल्या ह्याला कळायला लागलं मी ब्रह्मरूप आहे. हो, कृपा कटाक्षे न्याहाळिले, कृपा कटाक्षे न्याहाळिले, आपुले पदे बैसविले, बैसविले.
दाखवलं महाराज, आपण स्वतः दिले हे वैभव त्याला, जी झाली प्रेमगळा ज्ञानमुद्रा, है की नाही? म्हणून महाराज सांगतात, दाखवी निज धन, जी दाखवलं ते आपलं दाखवलं. आणि गुरु सौभाग्य देऊन साधुबोधनांदवी किंवा सिद्धबोध असा पण पाठ आहे, त्यांनी ह्याला सौभाग्य दिलंय महाराज. आणि साधूंचा बोध आहे ना, ती नांदवला. महाराज सांगतात ह्याचा ना जीवन मुक्ती, याच्या आयुष्यात आत्ता भोगतो महाराज. मग हे काम श्री गुरूंचं आहे महाराज. ज्ञानोबराय फार विशेष महत्व सांगताय श्री गुरुरायांचं. राहिलेले 2 चरण आहेत, त्याचा थोडक्यात उद्या विचार करू. आणि दुसऱ्या 2-3 सूचना आहेत, नीट ऐका. उद्या सकाळी